लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांची मनमानीमुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले असून मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालण्याची शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी मागणी केली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 13 एप्रिलला आणि बुधवारी 15 एप्रिल 2026ला दोन नवीन व्यापारी धान्य खरेदी करण्यासाठी लिलावामध्ये सहभागी झाले असताना जुन्या व्यापाऱ्यांनी त्यांना विरोध दर्शवत धान्य लिलावातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीला आणलेल्या गहू, मका आणि सोयाबीन या शेतमालाच्या लिलावात सहभागी न होता आडमुठेपणाच्या धोरणाचा अवलंब करून लिलावामध्ये सहभागी झाले नाही आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं। व्यापारी असोसिएशन सभासद नसल्याचे कारण देत नवीन व्यापारी सहभागी करून घेतल्यास आम्ही जुने व्यापारी लिलावात सहभागी होणार नाही, नवीन व्यापाऱ्यांना सभासदही करून घेणार नाही या प्रकाराची अडवणुकीची भूमिका घेतल्याने बाजार समितीसमोर मोठा पेच प्रसंग उभा केला आहे। या जुन्या व्यापाऱ्यांनी या बाजार समितीमध्ये संघटितपणे वर्षानुवर्ष व्यापार करून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करून करोडोंच्या मालमत्ता कमावल्यात। बाजार समितीमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे खोटे सोंग आणून वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना वेड्यात काढत त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला कायम बाजार समितीमध्ये दुय्यम दर्जाची वागणूक दिलेली आहे। त्याचबरोबर बाजार समिती कर्मचाऱ्यांनाही लिलावात शिवीगाळ करणं, दमदाटी करणं, आम्हीच तुमचे पगार करतो, आम्ही जर बाजार समितीत आलो नाही तर तुमची बाजार समिती बंद पडेल, त्याचबरोबर तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर आमची खाजगी बाजार समिती सुरू करू असे वेळोवेळी धमकावून आपलेच म्हणणे खरे केले। आम्ही जे करू तेच योग्य आणि जे ठरवू तेच धोरण अशा प्रकारे बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळ यांना वेठीस धरले जात आहे। मनमानी करून त्यांचेच म्हणणे हे बाजार समितीमध्ये साध्य करून घेतले जात आहेत। यामध्ये शेतकरी वर्ग किंवा गावातील जनतेचा कोणताही विचार केला जात नाही। अशा प्रकारची वारंवार मनमानी व्यापारी वर्गाकडून कायम केली जात असून नुकत्याच लासलगाव मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीवरून जातीवादाचा मुद्दा उपस्थित करून आपापसातील वाद, परंतु हा वाद मुद्दाम बाजार समितीच्या कामकाजात उकरून काढून बाजार समितीच्या कामकाजात अडथळे, व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आलेले आहेत। त्याचबरोबर सध्या ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली शेतकऱ्यांचे पेमेंट रोख स्वरूपात अदा न करता आपल्या सोयीनुसार संध्याकाळी केव्हा तरी किंवा दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात। त्यामुळे बाजार समितीत आलेला शेतकरी हतबल आणि निराश होऊन जातोय। त्याला साधा चहा, नाश्ता, डिझेल किंवा घरी काही वस्तू न्यायची असल्यास काय करावं अशा चिंतेत तो सापडतोय। या अशा सुलतानी कारभारातून शेतकरी, त्याचबरोबर लासलगाव बाजारपेठेतील सामान्य दुकानदार होरपळून जात आहेत। यामुळे गावाच्या विकासाला सुद्धा खीळ बसलेली आहे। बाजार समितीतील लिलाव पुकारणे, सौदापट्ट्या लिहिणे, हिशोब पावत्या तयार करणे आणि आता चुकवत्या करणे ही अडत्यांची जबाबदारी आणि खर्चिक असलेली कामे दबाव तंत्रानं बाजार समितीवर ढकलून उलट बाजार समिती संचालक मंडळाचे संख्याबळाचा फायदा घेऊन बाजार समितीकडून मार्केट फी कमी करून घेतली आहे। या उलट लासलगाव बाजार समितीचे उपबाजार असलेल्या विंचूर मार्केटमधील धान्याची आवक लासलगाव बाजार समितीतील आवकेपेक्षा जास्त होतीये। त्या ठिकाणी लिलावाचे कामकाज लासलगावपेक्षाही जोरात आणि वेळेत चालते। लासलगाव मार्केटमध्ये व्यापारी संख्या दिसायला जरी जास्त असून धान्य खरेदी मोजकीच आणि 2 ते 3 व्यापारीच मोठ्या प्रमाणात करतात। इतरांनी फक्त बाजार समितीतील प्लॉट, सेल हॉल, मोकळ्या जागा नाममात्र भाडे रकमेमध्ये अडकवून बिगर शेतमाल व्यावसायिकांना मोठ्या रकमेत भाड्याने देऊन मिळणाऱ्या भाडे रकमेतून स्वतःचे प्रपंच चालवित आहेत। बरोबरच्या विंचूर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी अल्पावधीतच स्वतःच्या भाडेतत्वावर जागा घेऊन प्रशस्त खळे आणि ऑफिस वाटलेत। मात्र गेल्या 79 वर्षांमध्ये या ठिकाणी व्यापाऱ्यांना काहीच करता आले नाही। याशिवाय या ठिकाणी काही व्यापारी परराज्यातील माल, गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ या ठिकाणी आणून विक्रीस ठेवीत आहेत। स्थानिक शेतकऱ्यांचा माल कमी प्रमाणात खरेदी करत असून ज्यामुळे बाजार समितीची लिलाव प्रक्रिया विशिष्ट लोकांच्या हाती एकवटलेली असल्यानं त्यांची मनमानी करून बाजार समितीत कामकाज करतात आणि संपूर्ण यंत्रणेला वेठीस धरतात। या ठिकाणी व्यापाऱ्यांना व्यापार करण्यापेक्षा राजकारण करण्यात जास्त रस दिसतोय। वास्तविक 2 नवीन व्यापारी खरेदीस उतरले होते। ते गेल्या 7 ते 8 वर्षांपासून थोरात व्यापाराकडे पोट खरेदीवर म्हणून काम करत होते। अशा परिस्थितीत त्यांनी पोट खरेदीवर म्हणून खरेदी केलेली चालते, मात्र तेच खरेदीदार थेट खरेदीस उतरल्यावर आपले कमिशन बुडेल म्हणून त्यांच्या पोटात दुखते।
जुन्या व्यापाऱ्यांच्या या प्रवृत्तीमुळे अनेक होतकरू व्यापाऱ्यांना थेट व्यापार करण्याची इच्छा असून मात्र त्यांच्या आळमुठेपणामुळे त्यांना व्यापार करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे या होणाऱ्या गैरप्रकारांवर वेळीच आळा घालून बाजार समितीचे कामकाज शेतकरी हिताचे आणि पारदर्शक कसे करता येईल याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्या त्याचबरोबर बाजार समितीचे संचालक मंडळ आणि शासनाने वेळीच निर्णय करणं गरजेचं झालं आहे. ही मागणी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील यांनी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे नवीन धान्य व्यापारी आले आहेत ते गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी लिलाव प्रक्रियेमध्ये आडत्याच्या माध्यमातून माल खरेदी करतात. परंतु काही विशिष्ट व्यापारी त्यांना आता विरोध करू लागले आहे की त्यांनी स्वतः माल खरेदी करू नये. तरी माझी शासनाला अशी विनंती आहे की या व्यापाऱ्यांचा जो मनमानी कारभार आहे तो शासनाने हस्तक्षेप करून त्वरित थांबवावा व ज्यांना व्यापार करायचा त्यांना संधी द्यावी व शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याकडे शासनाने लक्ष द्यावे हीच त्यांना विनंती करतो. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र असं आंदोलन होईल याची त्यांनी नोंद घेतली. वेद न्यूजसाठी कैलास उपाध्ये, लासलगाव.